नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण सिद्धकुंजिका स्तोत्र या पाठाचे काय महत्त्व आहे, हा पाठ का करावा, कशासाठी करावा, याची फलप्राप्ती काय आहे याविषयीची शास्त्रीय माहिती समजून घेणार आहोत. सिद्धकुंजिका स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे स्वतःमध्ये परिपूर्ण असलेले असे स्तोत्र आहे. याच्या केवळ पठणाने श्री दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळते असे सांगितलेले आहे. आणि हे स्तोत्र हे रुद्रयामल तंत्र याच्या अंतर्गत येते. शिवपार्वती संवादामध्ये शंकरांनी पार्वतीला हे स्तोत्र सांगितलेले आहे. पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ज्यायोगे अशाच प्रकारच्या धार्मिक आणि ज्योतिषीय विषयांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकेल. सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये नवार्ण मंत्र आलेला आहे. हा नवार्ण मंत्र जागृत करण्यासाठी या स्तोत्राचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चारही पुरुषार्थ प्राप्त होण्यासाठी या स्तोत्राचे महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मंत्र जागर्ती हेतवे असे या स्तोत्रामध्ये वर्णन आलेलेच आहे. यामध्ये 3 देवींचा समावेश आहे. म्हणजे 3 देवींचे मिळून त्रिगुणात्मक स्वरूपाचे हे यामध्ये वर्णन आलेले आहे. यामध्ये 3 देवी म्हणजे माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता महाकाली या सर्वांचे एकत्रीकरण करून या तिघांनाही यामध्ये स्मरण केलेले आहे. यामध्ये नवार्ण मंत्रामध्ये 3 बीजे आलेली आहेत. ऐं, ह्रीं आणि क्लीं ही ती 3 बीजे आहेत. त्यापैकी पहिले बीज हे ऐं बीज आहे. हे धर्मबीज आहे. आणि ऐं हा बीजमंत्र माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे. तर दुसरे ह्रीं बीज आहे. हे ह्रीं बीज म्हणजे अर्थबीज आहे आणि माता लक्ष्मीचा हा बीजमंत्र आहे. तर क्लीं हे बीज हे कामबीज आहे आणि क्लीं हा बीजमंत्र महाकालीचा बीजमंत्र आहे. अशा 3ही देवींचे यामध्ये स्मरण केलेले आहे. आणि त्यानंतर चामुंडाई विच्चे म्हणजे मोक्ष देणारा असा या बीजाचा अर्थ आहे. आणि या सर्वांचे एकत्रीकरण म्हणून ऐं, ह्रीं, क्लीं, चामुंडाई विच्चे असा मंत्र तयार झालेला आहे. आणि हा बीज मंत्र आहे. यामध्ये स्पष्ट वर्णन केलेले आहे की जे सप्तशती पाठ करण्यास असमर्थ आहेत त्यांनी या सिद्धकुंजिका स्तोत्राचे नित्य पठण करावे. यामध्ये वर्णन आलेले आहे ते मी वाचून दाखवते. न कवचम नार्गला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सुक्तम नापि ध्यानम च न न्यासो न च वार्चनम अशा प्रकारे यात याचे वर्णन आलेले आहे. त्याचबरोबर यस्तु कुंजिकाया देवी हीनाम सप्तशती पठेत म्हणजे जे सप्तशती पाठ करण्यासाठी अक्षम आहेत त्यांनी या स्तोत्राचे नित्य पठण करावे. त्याचबरोबर पुढे या स्तोत्रामध्ये असेही आलेले आहे. अभक्तेनैव दातव्यम गोपितम रक्ष पार्वती. शिव सांगतात की हे पार्वती, हे स्तोत्र तू भक्ती नसलेल्यांना मुळीच देऊ नयेस आणि गुप्त ठेवून तू त्यांचे रक्षण कर. स्तोत्राच्या सुरुवातीलाच स्तोत्रामध्ये याचे वर्णन आलेले आहे. त्याचबरोबर कुंजिका पाठ मात्रेण दुर्गा पाठ फलम लभेत असेही या स्तोत्रामध्ये वर्णन आलेले आहे. म्हणजे जे दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करावे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे इतके गुह्य आहे की ते देवांना सुद्धा दुर्लभ असे आहे. याचे सुद्धा वर्णन या स्तोत्रामध्ये आलेले आहे. अतिगुह्यतरम देवी देवानानपि दुर्लभम. म्हणून सिद्धकुंजिका स्तोत्र हे प्रत्येकाने जरूर वाचावे आणि आपल्या आयुष्याचा जरूर उद्धार करून घ्यावा. वर्षभर हे स्तोत्र वाचल्यास ज्यांना जमत नाही त्यांनी किमान नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये तरी 9 दिवस हे स्तोत्र नक्की वाचावे आणि आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार करून घ्यावा. आज आपण सिद्धकुंजिका स्तोत्राची महती यामध्ये पाहिलेली आहे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह.
तोपर्यंत नमस्कार.